सगळ्यांना आव्हान केलंय की मतदान जास्तीत जास्त करावं, म्हणून लवकरात लवकर करून घ्यावं असं सांगितलंय आणि करतील सगळे. पहिल्या 2 टप्प्यामध्ये महाराज मतदानाचा आकडा आहे तो खूप कमी झाली होती टक्केवारी. हे टक्केवारी वाढणं खूप गरजेचं आहे. काय सगळ्या नागरिकांना आव्हान? टक्केवारी वाढलीच पाहिजे किंवा कारण ते लोकशाहीच्या दृष्टिकोनातून कमी वोटिंग होणं, मतदान होणं हे बरोबर नाही, तर वाढणारच नक्की. तर कोल्हापूर नेहमीच अग्रेसर मतदानाच्या टक्केवारीत असतं, यावेळी देखील तो विश्वास वाटतोय? राहणार अग्रेसर राहणार. पूर्ण कोल्हापुरात आज चैतन्याचं वातावरण आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि तो उत्साह आमच्या घरात सुद्धा दिसला आपल्याला की सगळेजण आम्ही आज एकत्र आलो आणि त्या उत्साहात आम्ही सर्वांनी मतदान केलेले कोल्हापूरच्या विकासासाठी आणि कोल्हापूरच्या प्रगतीसाठी. खरं तर मतदानाचा टक्का देखील वाढण्यासाठी काय आवाहन करणार? कारण उन्हाचा देखील तडाखा आहे, ज्यामुळे 2 टप्प्यांमध्ये खूप कमी प्रमाणात मतदान झालं होतं. आता 3ऱ्या टप्प्याचं महत्त्वपूर्ण या ठिकाणी मतदान नाही. निश्चित उष्णता फार वाढलेली आहे. माझं सर्व जनतेला आव्हान हेच असणार आहे की लवकरच्या लवकर आपण मतदान करून घ्यावं 12 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर 4 ते 6 परत गर्दी होऊ शकते. म्हणून माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त आपण लवकर यावं आणि खऱ्या अर्थाने कोल्हापूरकरांनी नेहमीच दाखवून दिलेलं आहे की आम्ही मतदानाचा हक बजावतो आणि सगळ्यात जास्त टक्केवारीसुद्धा आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसून येईल. कारण त्यातला उत्साहाचा एक भाग आहे. चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि लोकसुद्धा मोठ्या संख्येने इथं येऊन मतदान करतील असं मला पूर्ण विश्वास आहे. काय विश्वास वाटतो या ठिकाणी या पूर्ण लढतीमध्ये? आता बाकी काहीच नाही ना, नुसती लाट छत्रपती शाहू महाराजांची, दुसरा विषयच नाही आणि त्या लाटेतला आम्ही एक सुद्धा घटक आहोत. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.